नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करायचे आहेत, त्या सुरू झाल्यात का? त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ज्या काही आपल्याला अपडेट वगैरे बघायच्या आहेत एक्झाम संदर्भात, कारण आपल्या ज्या होम असाइनमेंट वगैरे असणार आहेत, जी काही परीक्षा वगैरे असणार आहे, त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्या एक्झामिनेशन टॅबमध्ये होणार आहेत. तर सर्वांनी ज्या या ठिकाणी बघू शकता, मेन मेनू बारवर बघा तुम्हाला एक्झामिनेशन टॅबवर यायचं आहे. इथे आल्यावर बघा तुम्हाला डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या विंटर एक्झाम म्हणजे हिवाळी सत्रावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आल्यावर बघा तुम्हाला या ठिकाणी सध्या ए-टी-के-टी किंवा रिपीटर किंवा जे काही परीक्षार्थी विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सूचना पत्रक या ठिकाणी दिलं होतं. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या परीक्षा फॉर्म वगैरे भरायचे आहेत. जे विद्यार्थी रिपीटर वगैरे असतील अशा प्रकारामध्ये. ओके. आता यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे डिसेंबर 2025 एक्झामिनेशन टेंटेटिव्ह शेड्यूल युनिट 1, युनिट 2, युनिट 3. आता युनिट 1, 2, 3 हे काय आहे? तर तुमचे जे काही प्रोग्राम्स वगैरे असतात, ते 3 युनिटमध्ये डिव्हाईड केलेले असतात. म्हणजे युनिट 1, युनिट 2, युनिट 3. फॉर एक्झाम्पल तुमचं बी-ए, बी-कॉम जे आहे ते युनिट 1 मध्ये असतं. युनिट 2 मध्ये तुमचं एम-बी-ए, एम-कॉम वगैरे असतं. युनिट 3 मध्ये तुमचे काही डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स वगैरे असतात. आता हे फक्त तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. पण यामध्ये असे ते प्रोग्राम्स वगैरे जे आहेत ते डिव्हाईड केलेले असतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता युनिट 2 आणि युनिट 3 चा जो टाईम टेबल आहे मित्रांनो या ठिकाणी शो केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. ते आपण बघूया समोर. नंतर बघा आता या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे होम असाइनमेंट. जानेवारी 2025 शैक्षणिक सत्रातील पदवी व पदव्युत्तर पदवी ज्याला आपण यू-जी-पी-जी म्हणतो, यांच्या वार्षिक शिक्षणक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट पद्धतीने सादर करण्याबाबत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. ती आपण या ठिकाणी बघूया अगोदर. या ठिकाणी बघा त्यांनी ही सूचना दिलेली आहे आणि जे काही तुमचं हे युनिट 2 चा टाईम टेबल दिलेला आहे आणि हा युनिट 3 चा तुम्हाला या ठिकाणी टाईम टेबल दिलेला आहे. ओके. युनिट 2 मध्ये कुठले-कुठले प्रोग्राम येतात? तुमचं मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, एम-बी-ए येतं. नंतर काही दुसरे प्रोग्राम्स तुमचे या ठिकाणी येतात. डिप्लोमा वगैरे, सर्टिफिकेट प्रोग्राम वगैरे, बी-लिब, एम-लिब ठीक आहे. बी-ए मास कम्युनिकेशन्स अँड जर्नलिझम, डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. तर हे काही तुमचे जे एक्झाम वगैरे असणार आहेत मित्रांनो, ते या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही जर का मित्रांनो या ठिकाणी थोडंसं टेंटिव्ह टाईम टेबल जर बघितला, तर तुमची जी बी-लिबची एक्झाम आहे मित्रांनो, ते तुम्ही जर समजा यामध्ये आता जे डिसेंबरला जी काही एक्झाम वगैरे होणार आहे, त्यामध्ये फक्त रिपीटर विद्यार्थ्यांची एक्झाम होईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे या ठिकाणी जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, त्यांची एक्झाम जी आहे ती जून महिन्यामध्ये म्हणजेच 2026 मध्ये होईल. अशा प्रकारचा हा टाईम टेबल आहे. यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, कारण हे तुम्हाला असं समजणार नाही आहे. यावर तुम्हाला डिटेलमध्ये एक विश्लेषण, एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. यावर व्हिडिओ जे आहे मित्रांनो आपण नंतर व्यवस्थितपणे बनवणार आहोत. ठीक आहे. आता युनिट 3 मध्ये शक्यतो एम-एस-सी वगैरे ह्या गोष्टी सर्टिफिकेट प्रोग्राम वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. असो, आपला मेन मुद्दा असा आहे, की ऑनलाईन होम असाइनमेंट कोणी अपलोड करायच्या आणि कोणासाठी ऑनलाईन असाइनमेंट ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. ओके. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे आयोजन डिसेंबर 2025, जानेवारी 2026 मध्ये करावयाचे नियोजले आहे. म्हणजे तुमची जी परीक्षा आहे, ती डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार आहे. या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर पदवी यू-जी-पी-जीच्या वार्षिक शिक्षणक्रमांच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ ऑनलाईन होम असाइनमेंट पद्धतीने अपलोड करायचे आहे. मे 2025 मध्ये अंतिम परीक्षेतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे 2020 एन-ई-पी 2020 या अंतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या वार्षिक शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन होम असाइनमेंट कार्यपद्धती लागू करण्यात आलेली होती. याच्याच पुढील टप्पा म्हणून तुम्हाला जे आहे, विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जानेवारी 2025 सत्रातील वार्षिक शिक्षणक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सर्व विभागीय केंद्रे, अभ्यास केंद्रे व विद्यार्थी यांना खालीलप्रमाणे सूचना कळविण्यात येत आहेत. त्यापैकी बघा आता सूचना कशा असणार आहेत? शैक्षणिक वर्ष जानेवारी 2025 आणि शैक्षणिक वर्ष 2025-26 म्हणजे चालू वर्ष, ज्याला आपण काय म्हणतो, जे विद्यार्थी सध्या ॲडमिशन घेत आहेत जुलै-ऑगस्टच्या सत्रामध्ये त्यांचं हे सत्र असेल आणि ज्यांनी जानेवारी सत्रामध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत ऑलरेडी, त्यांच्यासाठी असे 2 सत्र दिलेले आहेत. तर सध्या आपल्याला फक्त माहिती जी आहे ती फक्त जानेवारी सत्रासाठी दिलेली आहे. तर जानेवारी 2025 या सत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी G01, G02, G12, G15 या शैक्षणिक क्रमांच्या केवळ प्रथम वर्षांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने गृहपाठ अपलोड करायचे आहेत. ज्याला आपण काय म्हणतो फर्स्ट इयर फ्रेशर स्टुडंट्स ओन्ली जानेवारी 2025 बॅच. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारी 2025 मध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि ज्यांच्याकडे पी-आर-एन जो आहे तो 2025 पासून सुरू होणारा असेल, अशा विद्यार्थ्यांना जे आहे मित्रांनो ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करायचे आहेत आणि बाकीचे जे काही विद्यार्थी वगैरे असतील, सेकंड इयरला असेल किंवा फर्स्ट इयरला असेल किंवा आत्ता ज्यांनी ॲडमिशन घेतलं असेल, तर यांना तुर्तास थांबायचं आहे. त्यांनी या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे,
ज्यांनी चालू वर्षामध्ये म्हणजे 25-26 मध्ये प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन सादर करण्यासंदर्भात जी काही सूचना वगैरे असेल, ती स्वतंत्रपणे लवकरच कळवण्यात येत आहे. त्यामुळे वेट करा. आणि सध्या फक्त तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट कोणाला अपलोड करायचे आहेत? ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारी 17 मध्ये ॲडमिशन घेतलं असेल, फक्त त्यांनाच अपलोड करायचे आहेत. बाकीच्यांनी सध्या थांबायचं आहे. यावरती लवकरच अपडेट येईल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ऑनलाईन असाइनमेंट कोणी-कोणी अपलोड करायच्यात? G01 म्हणजे बी-ए, G02 म्हणजे बी-कॉम, G12 म्हणजे काय? मला वाटतं कुठलं तरी बी-ए उर्दू मीडियम असेल हे. G15 म्हणजे काय तुमचं? बी-ए मास कम्युनिकेशन जर्नलिझम असेल, बरोबर? तर अशा विद्यार्थ्यांना जे आहे फक्त फर्स्ट इयरवाल्यांना म्हणजे आता 2025 मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे, ते फर्स्ट इयरच असणार आहेत, नो डाउट. तर त्या अशा विद्यार्थ्यांना जे आहे ऑनलाईन असाइनमेंट अपलोड करायच्या आहेत. त्यांच्यासाठी बघा काय सूचना दिलेली आहे. अधिक माहितीसाठी asm.ysme.org.in या संकेतस्थळावरील होम पेजवरील नोटिफिकेशनमध्ये लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट ऑनलाईन या टॅबला भेट द्यावी. ऑनलाईन गृहपाठ वेळापत्रक खालीलप्रमाणे दिलेले आहे. यामध्ये बघा तुम्हाला 1 डिसेंबर 2025 बरोबर. म्हणजे बघा आता सध्या जर का आपण बघितलं तर ऑक्टोबर महिना चालू आहे म्हणजे 10वा महिना. अजून तुमच्याकडे 2 महिन्यापर्यंत टाईम दिलेला आहे. तुम्हाला 1 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जे आहे विद्यार्थ्यांना असाइनमेंट लिहायचे आहेत आणि ते ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. नंतर आहे बघा विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ अभ्यास केंद्रांनी पडताळणी करायची आहे. त्यांना ते तपासून घ्यायचे आहेत. काही अडचणी आल्या असेल त्यांना रिजेक्ट करायचे आहेत. त्यांना रिअपलोडसाठी द्यायचं आहे. अशी डेट आहे जे विद्यार्थ्यांसाठी जी दिलेली आहे स्टडी सेंटरसाठी ती 5 डिसेंबर असेल आणि समंत्रकांनी गृहपाठ तपासणी करणे म्हणजे थोडक्यात काय जे काही रिजनल सेंटर असेल किंवा आय-सी-एमचं सेंटर असेल, तर त्यांना फायनल गुणांतर करण्यासाठी व्हेरिफाईड करण्यासाठी त्यांना जे आहे 11 डिसेंबर एवढी तारीख दिलेली आहे. तर तारीख मित्रांनो वाढत राहते, कमी जास्त होत राहते. काही काळजी करू नका. ही तारीख जवळपास जानेवारीमध्ये म्हणजे 1 महिना देखील लेट होणार आहे. ठीक आहे. पण तरी तुम्हाला जे आहे मित्रांनो या ठिकाणी 1 डिसेंबरपर्यंत तुम्हाला जे आहे सर्वांना होम असाइनमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो ही जी सूचना होती ही फक्त जानेवारी 2025 सत्रातील फक्त प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठीच करण्यात आलेली होती. बाकीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं थांबायचं आहे. ओके. थांबायचं म्हणजे त्यांना वेळ आहे अजून या गोष्टीसाठी. आणि बाकी बघा आता समोर यामध्ये आता हे फक्त झालं फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी. कुठले तर जानेवारीमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ज्यांच्याकडे पी-आर-एन नंबर 2025 वाला असेल त्यांच्यासाठी फक्त. ठीक आहे. हे झालं त्यांच्यासाठी. आता समोर बघूया आपण आता हे फक्त झालं फर्स्ट इयरवाल्यांसाठी. तर ए-एस-एम पोर्टलची वेबसाईट कुठली आहे? यांनी बघा या ठिकाणी दिलेली आहे ए-एस-एम पोर्टलची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा ही अशी वेबसाईट आहे ए-एस-एम पोर्टलवाल्यांसाठी. इथे लॉगिन पोर्टल आहे बघा स्टुडंट लॉगिनसाठी आणि इथे बघा तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे लिस्ट ऑफ कोर्सेस ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन जे त्यांनी बघा या ठिकाणी दिलेली आहे. लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल फॉर सबमिशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही यावर देखील क्लिक करू शकता किंवा ह्या नोटिफिकेशनवर देखील क्लिक करू शकता. दोन्ही नोटिफिकेशन जे आहेत त्या सेम आहेत. ह्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा सध्या, की तुम्हाला ज्या या ठिकाणी लवकरच शेड्यूल दिलं दिलं जाईल. बघा इथे त्यांनी दिलेलं आहे नोट ऑनलाईन असाइनमेंट विल बी एनेबल फॉर द रिमेनिंग कोर्सेस सून. तर लवकरच यावरती अपडेट येणार आहे. सध्या फक्त या ठिकाणी रिपीटरच्या विद्यार्थ्यांचेच तुम्हाला या ठिकाणी जे आहेत स्टेटस दिसतील या ठिकाणी दिलेले. जसं की G01 बी-ए विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न एस-वाय बी-ए. तर एस-वाय बी-एच्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये सध्या ऑनलाईन असाइनमेंट तुम्हाला जे आहेत जमा करायचे आहेत लिहून, ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे. त्यांचा फॉर्म चालू झालेले आहेत आणि 10 तारखेपर्यंत त्यांना जी तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर 10 तारीख आता येणारी 10 तारीख. ठीक आहे. समर 2026च्या होम असाइनमेंट या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. समरवाल्यांसाठी. म्हणजे त्यांची जी एक्झाम आहे ती समर 2026 मध्ये होणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या या ठिकाणी मित्रांनो ए-टिकेटीचे जे काही या ठिकाणी फॉर्म सुरू करून दिलेले त्यांनी ते त्यांना या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. एस-वाय बी-एवाल्यांसाठी होम असाइनमेंट अपलोड करायचे आहेत. एम-ए उर्दू सेमिस्टर 2 साठी, एम-ए इकॉनॉमिक्स सेमिस्टर 2 साठी, एम-ए हिस्ट्री सेमिस्टर 2 साठी. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करायचे आहेत. जे बॅकलॉगवाले विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी बघू शकता. आणि जसं की या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सध्या तरी या ठिकाणी कुठलीही डेट तुम्हाला दिसत नाहीये. तर लवकरच या ठिकाणी जे आहे मित्रांनो G01 बी-ए विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न फर्स्ट इयर बी-ए स्टार्टेड रेग्युलर असं तुम्हाला या ठिकाणी अपडेट येईल. बघायला लवकरच मिळेल. तुम्हाला तारीख जी आहे मित्रांनो ती जवळपास 1 डिसेंबरपर्यंत बघायला मिळेल. तर लवकरच येत्या 2-3 दिवसामध्ये हे पोर्टल अपडेट होईल. जसे तुम्हाला या ठिकाणी अपडेट होईल तसं तुम्हाला या ठिकाणी जे आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं? या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे स्टुडंट लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही फ्रेशर विद्यार्थी आहात 2025 म्हणजे जानेवारी 25 मध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेले फ्रेशर विद्यार्थी आहात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे जेव्हा तुम्ही लॉगिनवरती क्लिक करता, तेव्हा तुमच्यासमोर असं ऑप्शन येतं, हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड तुम्ही या ठिकाणी यावर अगोदर रजिस्ट्रेशन केलं का? तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नाही करायचं आहे. कारण तुम्ही फ्रेशर विद्यार्थी आहात. तुमच्याकडे फर्स्ट टाईम पी-आर-एन आहे. तर तुम्हाला तुमचा पी-आर-एन या ठिकाणी टाकायचा आहे, व्हेरिफाय करायचं आहे. तुमचं नाव वगैरे तुमचं व्यवस्थित त्या ठिकाणी दिसेल आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पी-आर-एन सोबत तुमचा जो आहे ए-बी-सी आयडी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी जे आहे डिजिलॉकरच्या माध्यमातून ए-बी-सी आयडी बनवून घ्यायचं आहे. बिना ए-बी-सी आयडीचं तुमचं या ठिकाणी प्रोफाईल कंप्लीट होणार नाही. मागच्या वर्षी झालं ते झालं, परंतु यावर्षी ही गोष्ट होणार नाहीये. यावर्षी तुम्हाला ज्या मित्रांनो या ठिकाणी
तुम्हाला जी आहे कंपल्सरी गोष्ट केलेली आहे, ए-बी-सी-आय-डी सर्वांना जे आहे या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. तर ए-बी-सी-आय-डी कसा बनवायचा या संदर्भात आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती जे आहे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर सर्वांनी ए-बी-सी-आय-डी बाय परीक्षित अभ्यास सर्च करू शकता. या यू-जी-सीचा डी-ई-बी-आय-डी देखील तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. तर डी-ई-बी-आय-डी बाय परीक्षित अभ्यास करू शकता. सोबत तुम्हाला ए-एस-एम पोर्टलवरती ॲडमिशन कसं करायचं, ए-एस-एम पोर्टल बाय परीक्षित अभ्यास देखील सर्च करू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या संदर्भात, आपल्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला बघायला मिळेल आणि लवकरात लवकर ज्या मित्रांनो तुमचे संपूर्ण ॲप्लिकेशन्स जे काही या ठिकाणी सुरू होतील लवकरात लवकर, काही काळजी करू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आयडी पासवर्ड बनवला त्यांनी लॉगिनवर क्लिक करायचं आहे. हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड या ठिकाणी येस करायचा आहे. तुमचा जो पासवर्ड असतो मित्रांनो सुरुवातीला, तो तुमचा पासवर्ड जो आहे मित्रांनो, तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये तुम्हाला जे आहे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल तुमची डेट ऑफ बर्थ जर समजा 1 जानेवारी 2000 असेल, तर तुमचा जो पासवर्ड आहे मित्रांनो तो 010100 असा तुमचा हा पासवर्ड असेल. बरोबर? थोडक्यात जर समजा तुमची जन्मतारीख जर समजा 2 मे 2001 असेल, तर तुमची जन्मतारीख या ठिकाणी तुमचा पासवर्ड काय होईल? 020501 म्हणजे वर्षाचे शेवटचे 2 आकडे, महिन्याचे 2 आकडे आणि तुमच्या जन्मतारखेचे 2 आकडे असे तुमचे 6 अंकाचा पासवर्ड या ठिकाणी तयार होईल. तुम्हाला लॉगिन करायचं आहे. ठीक आहे. यावर सेपरेट आणि डिटेलमध्ये मित्रांनो सीरीज लवकरच येईल आपली दरवर्षी येत असते. त्यामुळे थोडंसं वेट करा. जसं या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, त्यावर आपण जे आहे व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. ठीक आहे. सध्या यावरती रजिस्ट्रेशन वगैरे होणार नाही आणि जसं की तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, की जे विद्यार्थी चालू वर्षामध्ये आहेत, ज्यांनी आता ऑगस्ट, जुलैमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सध्या थांबायचं आहे. तुमचे होम असाइनमेंट अजून सुरू झालेले नाही आहेत. परंतु ज्या होम असाइनमेंट आहेत मित्रांनो, त्या वाय-सी-एमच्या ऑफिशियल साईटवरती आलेल्या आहेत. जसं की तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं, एक व्हिडिओ बनवला होता, की होम असाइनमेंट जे आहेत मित्रांनो, त्या यू-जी प्रोग्रामवाल्यांसाठी आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर देखील बघू शकता. जसं की तुमचं G01 बी-ए फर्स्ट इयरवाल्यांचे देखील या ठिकाणी मित्रांनो असाइनमेंट आलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी फर्स्ट इयर तुम्ही जर बघितलं मराठी समजा ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल यावर्षी त्यांचा विषय आहे मराठी 101 किंवा 102 त्याचे देखील बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे असाइनमेंट आलेले आहेत. 4-4 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. 5 मार्कांसाठी तुम्हाला 2-2 पेजाचे उत्तर लिहायचे आहे. ठीक आहे. आणि सोबतच मित्रांनो आता मला माहिती आहे प्रत्येकाला माहिती आहे, की असे काही विद्यार्थी वगैरे असतात जे जॉब करतात त्यामुळे त्यांच्याकडे टाईम वगैरे नसतो अभ्यास करण्यासाठी वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी मित्रांनो आपण जे आहे नोट्स वगैरे बनवलेले आहेत सर्वांना माहिती असेल. आपण नोट्स वगैरे आपल्या ॲप्लिकेशनवरती देत असतो. आपलं हे परीक्षेचा अभ्यास पोर्टल हे ॲप्लिकेशन आहे. यावर तुम्ही Android आणि iPhoneवाल्यांसाठी आपण लॉगिन ॲक्सेस दिलेला आहे. तर Androidवाल्या विद्यार्थ्यांनी परीक्षित अभ्यास Androidचं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. iPhoneवाल्यांसाठी आपण ios.parikshitaabhyas.in ही वेबसाईट बनवलेली आहे. तुम्ही आपल्या परीक्षिताभ्यास.in वर गेले, की तुम्हाला या ठिकाणी ओपन Android आणि ओपन iPhoneचं ऑप्शन बघायला मिळेल. तुम्ही यावरून जे आहे आपल्या बॅच वगैरे कोर्स वगैरे घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला स्टडी नोट्स, आय-एम-पी क्वेश्चन, जुन्या प्रश्नपत्रिका, सराव पेपर, गाईडन्स वगैरे तुम्हाला संपूर्ण त्या गोष्टीमध्ये केलं जाईल. आणि आता आपले लेक्चर सुरू झालेले आहेत. आपले लेक्चर देखील तुम्हाला आपल्या ॲपमध्ये बघायला मिळतील कोर्समध्ये. ठीक आहे. नॉर्मल फी असणार आहे ₹150-200 तुम्ही आरामात देऊ शकता. काही अडचण नाही आहे. ठीक आहे. कारण एवढ्या गोष्टी मला मॅनेज करायच्या म्हटल्यावर मी ते देखील मला थोडीफार फी वगैरे लागणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा खर्च वगैरे असतो आणि फ्रीमध्ये आपण देऊ शकत नाहीये सगळ्या गोष्टी. बरोबर? कोणी गोरगरीब वगैरे असं आपण त्याला फ्रीमध्ये ॲड करतो. दरवर्षी आपला जो 20% जो कोटा असतो. समजा मागच्या वर्षी जर आपले 1000 ॲडमिशन झाले असतील, त्यातले 200 विद्यार्थी ते 250 विद्यार्थी जे आहेत मित्रांनो, ते फ्रीमध्ये आपण ॲड केले होते. कारण आपला जो हेतू आहे तो गोरगरिबांना शिकवण्यासाठीच असणार आहे. ठीक आहे. आणि आपलं फाउंडेशन देखील आहे मित्रांनो, सर्वांना माहिती असेल. आपलं परीक्षित फाउंडेशन आहे, सर्वांना माहिती असेल. आपण यावर्षीच लॉन्च केलेलं आहे मार्च महिन्यापासून. तर ज्यांना कोणाला काही जे कोणी जॉब वगैरे करत असेल, ठीक आहे. ज्यांना कोणाला काही डोनेट वगैरे करायचं असेल, ते डोनेट करू शकता. फक्त पैसेच नाही मित्रांनो, तुम्ही वस्तू देखील डोनेट करू शकता. वह्या, पुस्तकं, कपडे वगैरे तुमच्याकडे जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल, ते तुम्ही यामध्ये डोनेट करू शकता. यावरती बऱ्यापैकी वेबसाईट आपली रेडी झालेली आहे. ठीक आहे. यावर देखील लवकरच तुम्हाला अपडेट वगैरे मिळतीलच. ओके. तर अशा मित्रांनो आपले परीक्षित फाउंडेशन देखील आहे. सर्वांना माहिती असेल. ज्यांना माहिती नाही त्यांनी या फाउंडेशनला व्हिजिट करू शकता. तुम्हाला काही डोनेट करायचं असेल तुम्ही डोनेट या ठिकाणी करू शकता. डोनेटचं आपण काय करतो, कसं करतो हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या गॅलरी टॅबमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. आपण आता मध्यंतरी मागच्या वर्षी जे आहे एका एका झेडपी शाळेमध्ये आपण कॉम्प्युटर वाटप केला होता. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही काही ठिकाणी आपण जे आहेत वह्या पुस्तकं शाळेमध्ये वाटले होते. ठीक आहे. असं आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. प्रत्येक तुम्हाला वर्षावाईज जी काही गॅलरी आहे आपली त्या गॅलरीमध्ये तुम्हाला ऑलमध्ये 2024 मध्ये काय केलं, 25 मध्ये काय केलं, ठीक आहे. अवॉर्ड्स काय, शाळे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मित्रांनो ज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी ज्या गॅलरीमध्ये बघू शकता. संपूर्ण रेकॉर्ड आपण या ठिकाणी ठेवलेला आहे याचा. ठीक आहे. असो हा थोडा वेगळा विषय आहे. अ, असो आता आपल्या या ठिकाणी बघा जसं की होम असाइनमेंट आपण बोलत होतो. तर जे कोणी असे विद्यार्थी असतील बी-ए असेल, बी-कॉम असेल, बी-एस-सी असेल, कुठल्याही प्रोग्रामचे विद्यार्थी असतील, एम-बी-ए, एम-कॉम वगैरे, एम-ए वगैरे करणारे, त्यांच्याकडे टाईम नसेल आणि त्यांना होम असाइनमेंट ऑनलाईन लिहून जमा करायचे आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे आपल्याकडे, की तुमच्या होम असाइनमेंट तुम्हाला आपण रेडीमेडमध्ये लिहून देऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा पी-डी-एफ डाउनलोड करायच्या आहेत असाइनमेंटच्या. ठीक आहे. आणि त्या तुम्हाला ज्या आहेत आम्हाला पाठवायच्या. आम्ही तुम्हाला ज्या आहेत फ्रीमध्ये म्हणजे तुम्हाला ज्या आहे आम्ही असाइनमेंट लिहून देऊ आणि सोबतच तुम्हाला जे आहे तुमच्या पोर्टलवरती ते असाइनमेंट अपलोड करून देऊ. तुम्हाला मार्क्स देखील त्याचे मिळतील आरामात. ठीक आहे.
एवढं आपण तयारी सध्या केलेली आहे. आपण जसं आपण अगोदर नोट्स वगैरे देत होतो, तसे आपण तुम्हाला जे आहे आता या ठिकाणी मित्रांनो रेडीमेड होम असाइनमेंट आपण लिहून देणार आहोत. तुम्हाला फक्त तुमचं काम काय सिग्नेचर करणे आणि फक्त अपलोड करणे एवढं आपण आता तुम्हाला करून देणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रेडीमेड होम असाइनमेंट पाहिजे असतील लेखी स्वरूपात, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आपला जो मेल आयडी मित्रांनो सर्वांना माहिती असेल आपला मेल आयडी. ज्यांना होम असाइनमेंट अपलोड करायचे असतील, तर त्यांनी या ठिकाणी मित्रांनो जो आहे आपला जी मेल आयडी आहे तो आहे बघा ycmu@परीक्षिताभ्यास.in. ज्यांना नोट्स वगैरे पाहिजे असतील त्यांनी guide@परीक्षिताभ्यास.in यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती त्यावरती सांगितली जाईल. ठीक आहे. किती फी असणार आहे, काय असणार आहे, ते तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. ठीक आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजल्या असतील. आता यामध्ये बघा तुम्हाला ज्या मित्रांनो, ह्या नोटीस वगैरे आपण दिलेल्या आहे या ठिकाणी, तर लवकरच आता यावरती असाइनमेंट वगैरे सुरू होतील अपलोड करणं. आय होप की तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे या गोष्टी करायच्या, मॅनेज करायच्या वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. ज्यांना कोणाला रेडीमेड असाइनमेंट वगैरे पाहिजे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. आपला जो मेल आयडी आहे तुम्हाला आता सांगितलेला आहे ycmu@परीक्षिताभ्यास.in आणि guide@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो कोणाला काही शंका, काही प्रश्न वगैरे असेल तर कृपया आपण आपल्या Telegramवरती किंवा WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकता. लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहेत. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.